जुन्नर तालुक्यातील मड परिसरात पिंपळगाव जोगा धरणाच्या जलाशयात दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास मासे पकडण्यासाठी गेलेले भाऊ पुणाजी जाधव वय वर्ष 37 हे सापडून आले नाही. स्थानिक गावकऱ्यांनी व कुटुंबियांनी शोध घेतला असता त्यांची मासे धरायची ट्यूब व चप्पल पाण्यात आढळून आल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचा तपास लागला नाही. घटना घडून 24 तास उलटून गेल्यावरही कोणतेही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाही. सदर घटनेची माहिती संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी देवराम लांडे यांना फोनद्वारे कळवली त्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणबुड्यांची सोयी करा व लवकरात लवकर त्या व्यक्तीचा शोध लावा अशी आक्रमक भूमिका मांडली. 24 तास उलटूनही अधिकारी घटनास्थळी येत नसतील तर अशा अधिकाऱ्यांना पाण्यात बुडवा असा आक्रमक पवित्रा लांडे यांनी घेतल्यामुळे प्रशासनाने वेगवान हालचाली करत शोधकार्य चालू केले. संबंधित व्यक्तीचा शोध लागत नसल्यामुळे धरण परिसरात नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे व शोकाकुल वातावरण तयार झाले आहे. आदिवासी वादळ न्यूज नेटवर्क, मड, पिंपळगाव जोगा धरण. ज्या टायमाला किती वाईट वाटतं त्यांच्या डोळ्यातून लोकांनी तपास करायलाच पाहिजे. गावच्या लोकांनी बघायलाच पाहिजे. 5 वाजता गेलाय तो संध्याकाळी, आता 4 वाजायला आलेत. काय माणसं करणार आहे बरं? आम्ही गरीब माणसं काय करू? इथे येऊन आम्ही गेलो बोलवलंय वरून घर टाकून अशी फिरत राहिलेत. नुसते फिरून काय होणार आहे का? सापडन का ते घर राहत असतील अशी वरच जात असतील तशीच पुढे निघून. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पत्रकार मित्रांनो, आज या महिला रडतात बिचारा. त्याचा एक तुमचा भाव गेला कोणा नात्या म्हणजे आज त्यांच्या डोळ्यातून अश्रू येते. काल 5 वाजता त्यांना समजले, रात्र काय अख्खी रात्र, आणि आता 4 वाजले. मला 10 वाजता फोन आला तर मी आता बिन आणा पाण्याचं या महिला मंडळी या ठिकाणी त्यांच्या डोळ्यात अश्रू मात नाही. खरं तर यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात, परंतु अजूनपर्यंतही या अधिकाऱ्यांचा झोप मोडत नाही. येतो पुढं, गरीबाचं कोणी बघत नाही. गरीबाचं देतात मागे सारून त्याच बाजूला. आज त्यांनी कोणाकडे बघायचं, कोणाचा आधार घ्यायचा? आज त्या महिला आम्हाला नाही बाप नाही कोणी, भाऊ होते, भाऊ चौघजण एकच असं झालं. तो अजून सापडा ना. ती वाईट परिस्थिती आहे पत्रकार मित्रांनो. आज म्हणजे या धरणामध्ये त्यांचा भाऊ गेल्यानंतर त्यांना आई वडील नाही, अशा प्रकारचं त्याला मुलं आई वडील असते तर आई वडील नाही. 2 मुलं बारीक बारीक आहेत. ते मुलांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? आणि अशा गरीब कुटुंबाचं, उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला या ठिकाणी अधिकारी मंडळांनी जर आतापर्यंत त्याची जर केली नसेल तर किती वाईट गोष्ट आहे. बरोबर, पोलीस स्टेशनला कळायला नसतं, तिकडून सांगितलं असं तुम्ही कळायला नसतं. एखादी रात्रीचे 10 वाजता गेले भाऊ, मग त्यांना काय कळत नाही का पोलिसांना? पण 11 वाजेपर्यंत आम्ही इथं फिरलो. रात्री 11 रात्री का नाही मला फोन केला? मला लेट कळल्यामुळे तुम्हाला लेट फोन केला मी. ठीक आहे, तुम्ही रडू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. सकाळी 7 वाजल्यापासून पोरांनी असं जाळी बघितली. सकाळी 7 वाजल्यापासून पोरं पाण्यात फिरत सुटता कुठे आहे त्यांचा तुमचा सगळ्यात बारीक निर्वाचा तिकडून बघत आहेत. पुढं आता पुढं नजर काढणार आहे. पोर म्हणून मी म्हणत नव्हते, माझं पोर म्हणून मी म्हणत होते. मुलं किती त्याची मुलं काय वाढले? आवाज ते चैत्र बाबू त्याचं ते हे फिरून काय उपयोग आहे नाही. किती फिरले ते काय मग एरिकेचे डिपार्टमेंट काय करताय? नाही लोकांना नीट पेमेंट भेटला ना काय भेटला, आणि पोटासाठी मच्छीमारी करायला गेलेला माणूस काल 4 वाजता बरोबर आहे. मी खरं तर एरिकेची कोणी भाऊ पोलीस कोण आहे? फोन लावा त्याला, फोन लावा. तुम्ही मग पोलीस आहे, पोलीस आहे ना, मग लावा ना फोन त्याला. इकडे बोलवा मागे जरा, इथं मला टाकू द्या ना त्याला. बसलं त्याला लोटला खाली. 4 वाजतापासून तो बोट त्यानं वर फोन केला पाहिजे. आज खरं तर चैतू या ठिकाणी भरपूर असं हॅलो हॅलो
4 वाजता घटना घडली. तुमचा मुख्य अधिकारी कोण आहे? अहो तुमचा अधिकारी कोण आहे मेन? अहो मी काय म्हणतो माझं ऐकून घ्या. काल 4 वाजता घटना घडली. तुम्ही पाणबुड्यांना फोन केला का? कनिसी धरणा बांधताना माणसा बुडीत आहे का? हे बोट फिरून उपयोग नाही. तिथं पाणबुड्या टीम तुम्ही बोलावली का? तहसीलदार काय करतोय? मग ग्रामसेवक काय करतोय? तहसीलदार धरण तुमच्या ताब्यात आहे. धरणाची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही तहसीलदारला कॉल करा. इकडे या तुम्ही. धरणाचं हे धरण ज्यांनी बांधलंय ना त्याची ताप आहे. कोण आहे? कोण आले तिथं? काय नाही आलं त्यांचं कोणी? इरिगेशन डिपार्टमेंटची जबाबदारी आहे. इरिगेशनच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने येऊन वरती रेस्क्यू टीम बोलवायची का पाणबुडे बोलवायचं ही त्यांची जबाबदारी आहे. धरण बांधून तुला माणसं पुढे सुटल्यात. हे काय करतात तिकडं नारायणगावला? अवघड म्हणजे काय? यांना तर मी आता तहसीलदारला फोन लावतो. यांचा कार्यक्रम लावायला लागेल. नाही यांचा कार्यक्रम लावला. यांना बिलकुल यांचं गांभीर्य नाही. गरीब माणूस बुडून नेला तरी नाही. मला काय म्हणायचे सगळं हो हेरकेचं कोण आलं तर तुम्ही लावा बरं. पोलीस फोन झाला. एक मिनिट लावा त्याला फोन. त्याला बघू द्या. माझा फोन लावून 4:30 बरं. त्याने होडी मध्ये हे घातलं का? त्याला सोडलं ना मी गेलो होती. तुम्ही ते बुडायला पाहिलं नाही? इथे चप्पल होती ना? इथंच होतं पाण्यामध्ये तरंगत. यांनी तू 2 जण होते का? तुम्हाला कधी कळलं? मी तर खरं तर अधिकारी वर्गाचा इरिगेशन डिपार्टमेंटचा मी जाहीरपणे निषेध करतो. मला या ठिकाणी फार त्याचं म्हणजे असं दुःख वाटतं की निश्चितपणे या ठिकाणी गरीब कुटुंबातला एक ठाकर समाजाचा कातकर समाजाची पोरं मच्छीमारी करीत असताना या ठिकाणी ज्यांनी हे धरण बांधलंय म्हणजे धरण आमच्या उशाला कोरोना आमच्या कशाला कारण नसताना माणसं बुडवलं त्या पाण्यामध्ये. कोणी विचारपूस करीत नाही. मग या इरिगेशन डिपार्टमेंटची काय जबाबदारी आहे? मग याची जबाबदारी जर असती तर यांनी खरं तर पाणबुड्याची स्टीम आणून या ठिकाणी आज काल 4 वाजता घटना घडली. आज हे डेड बॉडी तर काढायला पाहिजे. मला मी पुण्याला होतो. मला सकाळी फोन आला. मी पुण्यावरून 11 वाजता फोन केला. मी पुण्यावरून निघालो. मी बरोबर इथं 2:30 पोहोचलो. मला कुठलाही चैकी भाऊ फोन आल्यानंतर वादळ थांबत नसतं. प्रसंग कोणता असू द्या. जिथं जिथं अन्याय होईल तिथं त्यासाठी हे आदिवासी वादळासारखं जाऊन येत आहे. आणि म्हणून माझं नाव आहे आदिवासी वादळ. आणि म्हणून या प्रकरणाच्या संदर्भात पोलीस डिपार्टमेंट इकडे मला तुमच्या साहेबाला फोन लावा. साहेबाला पोलीस डिपार्टमेंटची पण जबाबदारी आहे. तुम्ही वर तिकडे पाणबुड्यांना फोन करण्याची हे बुडालेली माणसं काढायची तुमची जबाबदारी आहे ना. इरिगेशन डिपार्टमेंट पगार घेतय काय काम करताय? इथं मच्छीमारी करून आम्ही पोट भरायचं. जमिनी आमच्या धरणामध्ये बुडाल्या. कशाला बांधली धरणं? यंत्रणा मला खरं तर याचा जाहीरपणे निषेध करायचे. आतापर्यंत खरं तर हे जे धरण ज्यांच्या ताब्यामध्ये आहे ते इरिगेशनच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी येऊन या ठिकाणी पाणबुडीची स्टीम आणायला पाहिजे होती. कालला 4 वाजता घटना घडली. ही सगळ्या महिला मंडळी गरीब कुटुंबातली आहेत आणि अशा प्रकारचा लंगरीपणा. आणि म्हणून या तालुक्याचे नवीन तहसीलदारांना सुद्धा मी या ठिकाणी सांगू इच्छितो का ज्या टायमाला असं एखादा अपघात मृत्यू होतो त्या टायमाला या तालुक्याच्या दंडाधिकाऱ्यांनी आणि संबंधित त्या असणाऱ्या अधिकाऱ्यांनी इथं आलं पाहिजे. जबाबदारी मोदार साहेब, पत्रकार मित्रांनो, संपूर्ण तहसीलदार आणि इरिगेशन डिपार्टमेंटची आहे. पोलीस डिपार्टमेंटचा फक्त पार्ट काय आहे का बंदोबस्तामध्ये तिथं येणाऱ्या जाणाऱ्या त्यांना मदत करणे. पोलीस डिपार्टमेंटचा हा पार्ट नाहीये. तरी पण या ठिकाणी मी खरं तर इरिगेशन डिपार्टमेंटला डायरेक्ट थेट माझा विचार आहे का या जुन्नर तालुक्यातल्या इरिगेशन डिपार्टमेंटचा हलगर्जीपणा ही धरणं बांधल्यापासून आहे. फिरत आहेत इथंच फिरत आहेत. काही तपास लागत नाही. मग दुसरी सोय काढायला पाहिजे आणि वरच्या वर फिरून काय आपण काय संपर्क केला का पाणबुड्याच्या ठिकाणी वगैरे?
मी आता पी.आय. साहेबांशी बोललोय, मी आता वर कलेक्टरांशी बोललो आलो आहे. मला या ठिकाणी जाहीरपणे या ढिसाळ अधिकाऱ्यांचा निषेध करायची. मला या घटना मी पुण्याला होतो, मला फोन आला 11 वाजता. कोणी फोन केला मला 11 वाजता फोन केला. मी अवघ्या 2.5 तासामध्ये पुण्यावरून पोहोचलेलो आहे. मी माझ्या घरगुती कामानिमित्ताने पुणे या ठिकाणी गेलो होतो, परंतु मला फोन आला. मी ते काम टाकून मी पहिलं इथं धरणाच्याकडे आलेलो आहे आणि मला हा फार वाईट अनुभव आहे. माणिकडो धरणामध्ये एकदा 2 वेळा असं ठाकर समाजाची पोरं मच्छीमारी करायला गेली. गेल्या वर्षीची घटना आहे. रात्री 2:30 वाजता आम्ही ती पोरं त्या ठिकाणी पाणबुड्यानंतर काढली, त्यांचा विधी केला. परंतु मला या गोष्टीचं वाईट वाटतं की आज हा नगर कल्याण हायवे आहे आणि नगर कल्याण हायवे एवढा रोड असताना सुद्धा या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी पोहोचू शकत नाही. ही गोष्ट निंदनीय आहे. या सगळ्या मी मगाशी सांगितल्या परिषदेचा मला निश्चित करायचे. या ठिकाणी ओढ्याचं धरण आहे, माणिकडो धरण आहे, या ठिकाणी हे पिंपळगाव धरण आहे. 6 धरण आहेत. या जुन्नर तालुक्यामध्ये 6 धरणं असताना जर इथं पाणबुड्याची स्टीम नसेल तर काय त्या बोलण्याला महत्व नाही. परंतु मी निश्चितपणे आता सांगू इच्छितो का 6 धरणामध्ये किती लोक बुडाली आणि विशेष करून पश्चिम भागामध्ये एवढी लोकांच्या जमिनी गेल्या, लोक भूमिहीन झाली आणि त्यांना जमीन नाही राहिली म्हणून पोटा पाण्यासाठी हा मच्छीमारीचा व्यवसाय करतात आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर 2-2 दिवस जर मृत्यू सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटची. प्रत्येक वेळेस शासन हे जाणून बुजून हा आपला जर ट्रायबल एरिया आहे आणि इकडे जर कुठल्या सुविधांची जर उपलब्ध होत नसेल तर का नाही उलट सर्व समज घेऊन रस्ते उभं राहून याचा निषेध व्यक्त केला पाहिजे. काल जर हे गरीबाचा 5 वाजता हा कार्यक्रम झालेला आहे, 4 वाजता 5 वाजल्यापासून तर आता जवळजवळ परत 4 वाजायला आले. आतापर्यंत जर तुमचं नुसतं गळ टाकायला माणसं झाले मासा पकडायचे का? वरच्या लेवलची हाय लेवलची स्टीम या ठिकाणी पाणबुड्यांची आल्याशिवाय ते डेड बॉडी सापडणार नाही असा माझा थेट या अधिकाऱ्यांना आरोप आहे. आणि मी यांना सांगू इच्छितो, यांनी जर संध्याकाळपर्यंत याचं इलावट लावली नाही तर उद्याचा होणारा परिणामाला यांना हे करावं लागेल. तुम्हाला 11 वाजता फोन केला होता, आता वाजले 4. मला 11 वाजता फोन केला. मी किती वाजता पोहोचलो? तुम्ही 3 वाजता आले. मग पुणे होऊन आलो का नाही? 2 तास आले. दुसरा कोणी आला का? नाही. मी येणारच. मी काय उपकार करीत नाही, कारण हे माझं नावातच वादळ आहे. आणि म्हणून उद्याला हा रस्ता रोको आंदोलन होईल जर अधिकाऱ्यांनी या मीडियाच्या माध्यमातून याची दखल घेतली नाही तर कल्याण नगर हवेला जाणाऱ्या रस्त्यावरती पत्रकार मित्रांनो हे आदिवासी वादळ इथं हा रस्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही. याची खबरदारी सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी. तहसीलदारांना कलेक्टर नाही आलं पाहिजे. तुम्ही बिचारे आमचं ते तुम्ही आमच्याच भागातले आहेत. आमचा म्हणणं आहे तहसीलदार कलेक्टर काय करतो इथं 1.5 लाख रुपये पगार घेतात. त्यांनी पाणबुड्याची स्टीम आणली पाहिजे. सरकार का पैसे नाही का? मग आता पाणबुड्या या फोंडी याला काला फिरू सुटल्यात, याला काय होणार आहे? व्हाईट हाऊस काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? ऐका ना, जमिनीचा प्रॉब्लेम आहे ना तो. तारा लागतात डायरेक्ट जमिनीची दांडे साहेब प्रॉब्लेम आहे. तुम्ही चौकशी करा त्यांना पण काय होतं त्यांच्या 2 फुटावर जर का धरणाच्या वरून मला असा अंदाज आला आहे की एका जगावरून 2 फूट होईल. एका तिथे सुद्धा अंदाज